प्रचंड प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडवून पैनगंगा नदी पात्रामधून अहोरात्र अवैध रेती उत्खनन करून रेती तस्कर अकोला, वाशिम, यवतमाळ, किनवट इत्यादी ठिकाणी वाढीव दराने रेती विक्रीचा व्यवसाय करीत आहे। त्यामुळे रमाई व पंतप्रधान आवास योजनेतील गरीब लाभार्थ्यांना रेती मिळणे दुरापास्त झाले आहे। त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधांतरी लटकले आहे। या संदर्भामध्ये तहसीलदार सर्वेश मेश्राम यांना विचारणा केली असता तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा लिलाव हा झालाच नसल्याकारणाने शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार घरकुलासाठी रेती देऊ शकत नसल्याचे वास्तव त्यांनी उजागर केले। माहूर तालुक्यातील 8ही रेती घाटांचा लिलाव झालेला नाही। तसेच तस्करी संदर्भात होणाऱ्या तक्रारीचे अनुषंगाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मंडल अधिकारी यांचे नेतृत्वामध्ये एक पथक नेमलेले असून नेहमीप्रमाणे 20 नोव्हेंबरच्या रात्रीसुद्धा ते पथक गस्तीवर असल्याची व गेल्या काही दिवसांमध्ये कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे तहसीलदार मेश्राम यांनी मान्य केले। दुसरीकडे 20 नोव्हेंबरच्या रात्रीला गस्तीवरच नव्हते, आज सकाळीच घाटाची पाहणी केल्याचे माहूर तहसीलच्या पथकातील तलाठी BU जगताप यांनी कबूल केले। मात्र 20 नोव्हेंबरच्या दुपारला 12 वाजण्याचे सुमारास लांजी येथील रेतीने भरलेला ट्रॅक्टर धरल्याचे व कार्यवाही विनाश सोडून दिल्याची दिवसभर दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू होती। याशिवाय सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय किनवटचे नायब तहसीलदार मोहम्मद रफीक यांच्या पथकाने 20 नोव्हेंबर 2019च्या मध्यरात्री 1:30 वाजण्याचे सुमारास टाकळी घाटामध्ये अचानक भेट दिली, परंतु त्यांना तिथे काही आढळून नसल्याचे त्यांनी माहिती दिली। परंतु त्यांचे पथक हे घाटावर आले असता त्यावेळी नदीपात्रामध्ये रेती भरताना एक ट्रॅक्टर दिसून आलेला होता। मात्र कार्यवाही न करताच तोही सोडून दिल्याची खात्रीलायक माहिती आहे। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीने भर दिवसा रेतीचे उत्खनन व अवैध वाहतूक करण्यापर्यंतचा प्रकार पुराव्यानिशी उघड केला होता। असे असताना महसूल प्रशासनाच्या पथकाला तेही रात्रीला काहीच का आढळून येत नाही याचे वरील गुपित याची चर्चा सर्वत्र जोरात आणि खमंगपणे सुरू आहे। माहूरगड येथून राजू दराडे, संजय घोगरे यांच्यासह विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।